नागपूर महाल परिसर आणखी एकदा पेटण्याच्या स्थितीत होतं. प्राथमिक माहिती अशी होती का इंस्टाग्रामच्या कमेंट्स किंवा त्याच्या पोस्टमुळे आज महाल परिसरात जोहरीपुरा ह्या भागामधील काही इस्मानी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. एकीकडे नागपुरात राष्ट्रपती आणि दुसरीकडे रमजानही हेही चालू आहे. अशाच परिस्थितीत वर्षा अगोदर याच परिसरामध्ये पाहण्यात आलं होतं की मोठं दंगाई भडकल्याच्या स्थितीत आली होती आणि झालंही होतं. पण अशा परिस्थितीत काल रात्री जे प्रकरण समोर आलेलं आहे यामध्ये इंस्टाग्रामच्या मुलीवरती कमेंट्स केल्यामुळे जोहरीपुरा ह्या गल्लीमधील अनेक गाड्या फोडण्यात आल्या. याच्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पाहण्यात आलं की 3 आरोपींना पोलिसांनीही धर दबोचलं होतं. याच्यामध्ये समोर सकाळ होता होता आणखी काही आरोपी आणण्यात आलेले आहे. अशातच बघता येईल का या मामल्यामध्ये डीसीपी मदने काय बोलणार. महाल परिसरात जोहरीपुरामध्ये एक तोडफोडची घटना समोर आलेली आहे. काय प्रकरण होतं, याच्या मागचं काय कारण आहे, काय समोर आलेलं आहे, काय सांगाल? याच्यामध्ये सदरची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडीखाना जोहरीपुरा या ठिकाणी 11:15 ते 11:30च्या दरम्यान काही मुलांनी येऊन गाडी तोडफोड केली. याच्यामध्ये आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी. त्या वादातून जे आरोपी आहेत हे आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते. त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्याही गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्याही याच्यामध्ये गाड्या फोडलेल्या आहेत. आणि सदर मुलांचा हा जो वाद आहे, या वादाची पार्श्वभूमी ह्या एकमेकाच्या मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणीच्या कुठेतरी एकमेकाच्या अफेअर्समधून हा वाद उद्भवलेला आहे, इंस्टाग्रामवरून हा वाद उद्भवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे तरुण होते, जवळपास 12 तरुण या ठिकाणी निष्पन्न होत आहेत. त्याच्यामधले 3 मुलांना आम्ही ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडनं चौकशी ही माहिती मिळाली आहे. याच्यामध्ये कोणताही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाहीये किंवा तो अँगल नाहीये. याच्यामध्ये या मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अद्याप आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे. ज्या मुलांमध्ये वाद होता त्या मुलांचे नाव काय समक्ष आले आहे की काय होतं की जे नाबालक मुलं आहे काय? याच्यामध्ये जे मुलं आहेत त्यांची वय मायनर आहेत. पूर्वीचे काही लोकांचे वादाचे यांच्यावरती गुन्हे पण आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आम्ही सर्वांना ताब्यात घेऊ आहेत. आणि याच नंतर नागरिकांचेही काय मतभेद होतं याच्यातलं आणि ही मुलं कुठनं आणि कसे आले होते याचंही आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवू शकत आहोत. अशातच पाहण्यात आलं आहे की कुठेतरी एक संवेदनशील एरियामध्ये असे प्रकरण होत असतील तर कुठेतरी काहीतरी घटना घडण्याची परिस्थिती समोर येण्याचे दृष्टिकोन हा कुठे जाईल अशातच तुम्ही पाहू शकता. समोरच्या बातम्या नागेश चित्रमाचा उद्गार न्यूज.